हे जे ठिकाण आहे याला म्हणतात मूळ चंद्रमणी कुटी. म्हणजे मूळ चंद्रमणी कुटी म्हणजे काय? त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यांचं विहार. बरोबर आहे. म्हणजे मूळ चंद्रमणी याच ठिकाणी राहत होते. हे खंडर झालं होतं. आता अलीकडे याला रिन्युएट केलंय 2023 मध्ये. त्याला 1.5 वर्ष पाऊण 2 वर्ष झालेलं आहे हे रिन्युएट करून. आणि मूळ चंद्रमणी इथेच राहून इथेच त्यांचा अर्थ झालेला आहे. जेव्हा अनागोपालांनी त्यांना आवाहन केलं होतं तेव्हा ती इथे येऊन इथूनच त्यांनी आपला कार्य सुरुवात केलं, बौद्धाचा प्रचार प्रसार केला. आणि त्या अर्थाने हे ठिकाण मूळ चंद्रमणी म्हणजे बाबासाहेबांचे गुरु या अर्थाने महत्वाचं आहे. त्याशिवाय जे लोक इथे त्रिरत्न बौद्ध संघात धर्मित्र आहेत, धर्मचर्य आहे, धर्मसायक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे स्थळ अतिशय पवित्राचं आहे. कारण हे ठिकाण असं आहे की जे त्रिरत्न बौद्ध संघाचे संस्थापक आहेत मुरगेज संरक्षित, त्यांच्यासाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मुरगेज संरक्षणाची दीक्षा सुद्धा याच ठिकाणी झालेली आहे. जे वरची मनातली खिडकी दिसते अगोदर आम्ही जात होतो तिथे पूर्वी लोकांना नेलेलं आहे. तर त्या ठिकाणी मुरगेज संरक्षणाची दीक्षा झालेली आहे. मुरगेज संरक्षणाची दीक्षेचा मोठा इतिहास आहे. बंधू आणि बहिणींनो, असं म्हणतात की जेव्हा ते ब्रिटिश सरकारमध्ये ते टेलिफोन ऑपरेटर म्हणून या देशात आले होते, जेव्हा इंग्रजाचं राज्य होतं या देशावरती, आणि इंग्रजाचं राज्य संपलं, सगळे वापस गेले. परंतु ते संरक्षित हे तेव्हा टेनिस लिंगूड होते, हे काही वापस गेले नाही. सर्व भारतातून वापस गेले इंग्रज. प्रत्येकाने आपला पासपोर्ट फाडून टाकला आणि त्यांनी ठरवलं की मला काय करायचं आहे, बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे, बौद्ध धर्माचं मला प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे. एक 22 वर्षात तरुण, एक इंग्लिश माणूस या भारतात येऊन ठरवतो मला बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे, मला धर्माचा आचरण करायचा आहे आणि प्रचार पण करायचा आहे. हा संकल्प करतो आणि पासपोर्ट फाडून टाकतो आणि शोधत राहतो कुठे मला बौद्ध धर्माच्या गुरु भेटेल, कुठे मला बौद्ध धर्माचे मला दीक्षा मिळेल, कोणाकडून मी शिष्यत्व बहाल करू, अशा प्रकारचे ते शोधत होते. आणि मग ते वाराणसीला पोहोचले आणि वाराणसीला पोहोचल्यानंतर त्यांना जगदीप काश्यप भेटले. जगदीप काश्यप हे बनारस हिंदू विश्वविद्यापीठाचे ते पालीचे प्रोफेसर होते आणि त्यांच्या सोबत संपर्कात राहून त्यांनी तिथे प्रशिक्षण घेतलंय. आणि ते म्हणतात मला आता दीक्षा घ्यायची आहे. तेव्हा जगदीप काश्यप म्हणतात की मी दीक्षा देऊ शकतो, परंतु माझ्यापेक्षा दीक्षा तुम्ही मूळ चंद्रमणी घेतलेली अधिक बरं, कारण ते सिनियर विषय आहे. आणि म्हणून ते निघतात आणि निघाल्यानंतर वाराणसीहून या ठिकाणी येतात. आणि तो मेचा महिना असतो. कोणता महिना? मे महिना. मे महिना कसा असतो? गरमीचा. विदर्भातली ऊन कशी असते? कडक असते. तशीच इकडली ऊन सुद्धा कडक असते. 12 मे 1949 ला 360 किलोमीटर वाराणसीवरून इथपर्यंत वेनिसली घेऊन हे पायी आलेले आहेत. कशाने? आपण कशाने चाललो? एसी बसमध्ये एसी बसने. ते कशाने? पायी लोक म्हणजे कुठले महापुरुष असेच बघत नसतात. मुलांचे दिवस आहे, गोरा माणूस आहे, इंग्लिश माणूस आहे, साधी गोष्ट आहे. तुम्ही येऊन पायी. आपण विदर्भातले 50च्या टेम्परेचरमध्ये राहणारे 49च्या, तरी आपल्याला सर्व ते बघून आपण उन्हाळ्यात घरे बाहेर निघत नाही. आणि तिकडे पुण्याकडे जे लोक असतील तिथे शिबिरात येत नाही बोर्डरला एप्रिल पासून. एवढी वेळ आहे, बरोबर की नाही? परंतु आपण पण दुपारी 10, 10:30, 11 वाजतापासून 6 वाजेपर्यंत उन्हाळ्यात बाहेर पडत नाही. आणि एक इंग्लिश माणूस सकाळी निघालेला आहे आणि पायी आलेला आहे या ठिकाणी. फक्त पायी नाही आलेत. ते कसे आलेत? अभ्यास करू. फक्त पायी नाही आलेत. ते काही लोक आपले शिष्य आहेत त्यांनी याच्या अगोदर ऐकलेलं आहे. तर ते फक्त पायी नाही आले, तर बिना चपलीने पायी आले. कल्पना करा. त्यागा शिवाय मी आधीच बोललाय सुजाताच्या आपलं
योगेश्वराला जिथं तपश्चर्या केली तिथे त्यागाशिवाय विकास, त्यागाशिवाय सुख नाही, त्यागाशिवाय परिवर्तन नाही, त्यागाशिवाय बदल नाही. कुछ पाने के लिए कल्पना करा की इंग्लिश माणूस उन्हाळ्याच्या दिवसात 360 किलोमीटर येतो आणि ते पायी येतो. आणि पायी येताना अर्थात त्याचे पायाला या एवढ्या टेम्परेचरनी कसे झाले असतील, पायाला फोड आलेले आहेत, सुजलेले आहेत, रक्त काढलेले पाय आहेत, थकलेले आहेत. परंतु त्याची इच्छा होती की मला आज दीक्षा घ्यायची. त्याची श्रद्धा होती की मला बुद्धाचा शिष्य बनायचं, मला कोणतरी गुरु पाहिजे. आणि त्यानंतर गुरुचंद्र म्हणे काय म्हणावं, मला माफ करा, मी तुम्हाला दीक्षा देऊ शकत नाही. मला माफ करा, मी तुम्हाला दिशा देऊ शकत नाही. असं का म्हणावं? कारण बौद्ध धर्माची परंपरा आहे. जे धर्मचारी आहेत इथे त्यांना माहिती आहे, जेव्हा कोणी दीक्षा देतं, जो कोणी आचार असतो तो कमिट करतो. त्याची कमिटमेंट असते कल्याण मित्रतेची की शेवटपर्यंत त्याला कल्याण मित्रता द्यावं लागतं. आम्हाला आचार्य, आम्हाला उपाध्याय आहेत आणि जेव्हा ते दीक्षा देतात तेव्हापासून त्यांची मदतीची भाग असतो. ते सतत त्याला मदत करत असतात आणि त्याला कल्याण मित्रता बोलतात. ही कमिटमेंट असतं. आणि गुरुचंद्रनी दीक्षा का देऊ शकत नाही असं म्हणण्याचं कारण असतं, गुरुचंद्रनी सांगतात की मला वेळ नाही, मी तुम्हाला थोडी मदत करू शकणार नाही, माझी अनेक व्यस्तता आहे. आणि त्यामुळे जसं आमच्या संघात सुद्धा उपाध्याय किंवा आचार्य फक्त 25 लोकांनी दीक्षा दिल्या पाहिजेत असं आमच्याकडे ठरलेलं आहे. का? कारण तो सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही, न्याय देता आला पाहिजे. ज्याला दीक्षा देतो त्याला मदत करता आली पाहिजे, कल्याण मित्रता देता आला पाहिजे. ही परंपरा बौद्ध परंपरा आहे. आणि म्हणून गुरुचंद्र म्हणतात स्वामी, मी तुम्हाला वेळ देऊ शकत नसल्यामुळे मी दीक्षा देऊ शकत नाही. निराश झाले गुरुचंद्र आपले संघर्ष. आणि त्यानंतर लागलीच इथूनच त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मागच्या वेळेस मला ऑर्डरचे लोक त्यांनी प्रश्न केला की त्यांनी कसा कॉन्टॅक्ट केला असेल. तेव्हा फोन होते का, मोबाईल होते का? मोबाईल नव्हते, पण लँडलाईन होते. कारण अलीकडचा काळ आहे, लँडलाईन होते प्रत्येक विद्यापीठामध्ये. जेव्हापासून इंग्लिश लोक आले तेव्हापासून लँडलाईन होते, नाही का? तर इथून त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि जगदीप काश्यपला की ते म्हणतात की मी वेळ देऊ शकत नाही, न्याय देऊ शकत नाही आणि त्यामुळे दीक्षा देऊ शकत नाही. जगदीप काश्यप म्हणतात त्याला विनंती करा, फक्त तुम्ही दीक्षा द्या, बाकी जबाबदारी मी घ्यायला तयार आहोत. जगदीप काश्यप म्हणतात तुम्ही त्याला विनंती करा की फक्त तुम्ही दीक्षा द्या, बाकी जबाबदारी जगदीप काश्यप होती. आणि त्या अटीवर मान्य झालेत गुरुचंद्रमुनी. आणि अशा रीतीने 12 मे 1949 ला डेनिस लिंगोर हे संरक्षित बनले. या ठिकाणी संरक्षित हे नाव कोणी दिलंय? गुरुचंद्र. त्याच्यामध्ये त्यांनी दीक्षा घेतली. परंतु ते संरक्षित स्वतः लिहितात आणि म्हणतात की माझे खऱ्या अर्थात जर गुरु कोण असतील तर जगदीप काश्यप आहे. जर दीक्षा घेतली, अर्थात दीक्षा घेतली ते स्वीकारतात. परंतु जगदीप काश्यपनी त्याला पूर्णपणे प्रशिक्षित केलं. 1 वर्ष सोबत ठेवलं. पूर्ण त्रिपिटकचं नॉलेज भारतीय संरक्षणाला त्यांनी दिले. आणि ते किती विद्वान होते जगदीप काश्यप. हे गुरुने संरक्षित सांगतात की मला जर काही प्रसंग समजला नाही, मला जर काही कळलं नाही, तर मला असं वाटतं की मी विचारलं पाहिजे जगदीप काश्यपला. आणि जगदीप काश्यप झोपत होते, घोरत होते. आणि अशा वेळेस मी त्यांना विचारायचं उठवायचं की मला हे समजून झालं, मला सांगा. जगदीप काश्यप घोरत थांबायचे, एकच डोळा उघडायचे आणि गुरुदेव संरक्षण म्हणतात की तू असं कर, या पुस्तकामध्ये या पेजवर हा संदर्भ आहे, तो वाच, तुला ते कळेल. डोळा बंद करायचे आणि घोरणं सुरू आहे. अशा प्रकारचं वर्णन भरते संरक्षित करतात. याचा अर्थ असा दिसतं की ते बघा किती जागृत आहे आणि किती विद्वान होते हे पण त्यातून दिसतंय. तर जगदीप काश्यपनी 1 वर्ष भरती संरक्षणाला प्रशिक्षित केलंय. आणि संघ परंपरा ही आहे, विश्व परंपरा ही आहे की शिष्य जो आहे हा शिष्य सक्षम होण्यासाठी सुद्धा गुरु प्रयत्न करतो. 1 वर्षानंतर जगदीप काश्यपनी त्याला घेऊन गेले आणि त्यांनी कॅरी फॉर्म करताना सांगतात की आता तुला मी इतर खुल्या मैदानात सोडतो आहे, तू आता आजाद आहे, आजपासून तुला स्वतंत्र व्यक्तिमत्व तुझं निर्माण करायचं आहे. अशा प्रकारे जगदीप काश्यपनी भारतीय संरक्षणाला
पुढे गेलेला आहे, तिथून भरती संघर्ष पुढे आलेला आहे. आणि तुम्हाला माहित आहे की 1950 साली जेव्हा भरती संघर्ष इथे कॅलिंग पाव येते, जे काही अनागरिक घरपालांचं काम होतं, महाबोधी सोसायटी होती, या महाबोधी सोसायटीचे संपादकीय काम ते करत होते. संपादकीय काम करत होते. या संपादकीय काम करत असताना बाबासाहेबांनी त्या संपादकीसाठी लेख पाठवला होता 1950 मध्ये. भगवान बुद्धाचे धर्माचे धम्म हा लेख इंग्लिशमध्ये त्यांनी पाठवला होता प्रकाशित करण्यासाठी. आणि जेव्हा हा लेख ते संघर्षाच्या हाती लागला, ते संपादक होते. हा लेख संपादकीय काम करत असताना मध्य संघर्षाच्या हाती लागला आणि प्रभावित झाला. मध्य संघर्षाच्या खात्री पटली की या देशात सुद्धा कोणतरी महान विद्वान आहे, हा साधा व्यक्ती नाही आणि मी याला भेटलो पाहिजे. पहिला पत्र व्यवहाराचा त्यांचा संपर्क आहे आणि त्याला म्हणतात मला लवकर तुमच्याशी भेटायचं आहे. आणि अशा रीतीने 1952, 1954 आणि 1956 अशा 3 भेटी त्यांच्या झालेल्या आहेत बाबासाहेबांसोबत. आणि अनेक लोक म्हणतात की खरंच बाबासाहेबांसोबत त्याच्या भेटी झाल्या असतील का, तर चांगली गोष्ट आहे. काय एक सुमेध नावाचे भंते आहेत, त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. ते म्हणतात की मी पण त्या यांच्या भेटी घेतल्या तेव्हा मी पण होतो, म्हणजे यांनी माझं नाव लिहिलं नाही, कारण मी पण तेव्हा होतो. म्हणजे कमी एवढं तरी त्यांनी मान्य केलं की यांची भेट झाली आहे. तो पुस्तक मोठा संदर्भ आहे. तर असो तर ते प्रभावित झाले. 3 भेटी झाल्या आणि बाबासाहेब म्हणतात धर्मांतरापूर्वी की तुम्ही मला दिशा देऊ शकता का. बाबासाहेब मग ते संरक्षण म्हणतात 54 मध्ये की तुम्ही मला दिशा देऊ शकतात का. त्या बाबत म्हणतात की होय डॉक्टर आंबेडकर, मी पण तुम्हाला दिशा देऊ शकतो, परंतु तुम्ही माझ्यापेक्षा एक ज्येष्ठ भिक्षू जे उच्चेंद्र म्हणे आहे त्याच्याकडून दीक्षा घेतली बरी, आणि मी पण त्यांच्याकडून दीक्षा घेतलेली आहे. अशा रीतीने भंतेचं आणि बाबासाहेबांचं वार्तालाप होते आणि त्यानुसार भंते उच्चेंद्रमणीकडून बाबासाहेब दीक्षा घेतात. आणि लक्षात घ्या की दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेब आणि दीक्षा जेव्हा दिल्लीला होते, जसं आपण असा प्रवास केला तसं भंते संघर्ष सुद्धा कॅलिंग पाहून निघाले होते. 60 भिक्षू त्यांच्यासोबत होते. 1956 मध्ये धर्मांतर झालेलं होतं बाबासाहेबांचं आणि बाबासाहेबांना ते भेटायला गेले होते. किती लोकांसोबत 60 भिक्षू यात्रा करून दिल्लीला गेले होते आणि बाबासाहेब थकलेले होते. बाबासाहेब अतिशय त्यावेळेस तब्येत त्यांची खालावली होती, परंतु ते गेले होते. आणि तरी सुद्धा लालचंद्र म्हणतात की गार्डन मध्ये या सर्व लोकांची बसण्याची व्यवस्था कर. सगळे लोक गार्डन मध्ये बसलेले आहेत आणि बाबासाहेब आलेत. शेवटी हातात काठी घेऊन आहे, चालत आले आहे, थकलेले आहे, चालणं दुसरं शक्य नाही. खुर्चीवर बसले, समोर टेबल लागलेलं आहे आणि हळूहळू बोलणं सुरू होतं. आणि त्याचा जे चर्च आहे आणि त्या चर्चमध्ये अतिशय हळूहळू ते संघर्ष ते बोलत होते. आणि ते बोलता म्हणतात मला अजून खूप काय करायचं आहे, अजून मला खूप काय करायचं आहे. आणि असं म्हणता बाबासाहेब एवढे थकले होते आणि त्याची मान हळूहळू त्या टेबलवर थांबली. आणि बाबासाहेब थांबले होते आणि भद्र संरक्षित त्याला अभिवादन करतात आणि जर संकल्प करतात की ज्या बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी त्याच्या धर्माचा भवितव्य हा लेख लिहिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांनी लिहिलं होतं की जर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक. हे बाबासाहेबांचं चिंतन होतं. त्या लेखात लिहिलं होतं की पहिली गोष्ट जसं ख्रिश्चन धर्माचं बायबल आहे तसा बौद्धाचा सुद्धा बायबल सारखा ग्रंथ असावा आणि तो स्वतः बाबासाहेबांनी निर्माण केला होता. दुसरी संकल्पना बाबासाहेबांची होती की एक नवीन धर्मप्रचारक निर्माण झाला पाहिजे, प्रशिक्षित धर्मसेवक निर्माण झाला पाहिजे, जे त्यांना दिसत नव्हतं. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की 14 ऑक्टोबर धर्मांतराच्या पूर्वी शाम हॉटेलमध्ये जेव्हा चंद्रमणी त्यांची बैठक झाली त्या बाबासाहेब म्हणतात मी बुद्ध संरक्षण म्हणणार, मी धम्म संरक्षण म्हणणार, परंतु मी संगम संरक्षण म्हणणार
कारण काय? कारण त्या काळातला तेव्हाचा विश्व संघ हा बाबासाहेबांना प्रभावित करू शकला नाही. बाबासाहेबांना तो आदर्शवत विश्व संघटन वाटत नव्हता आणि त्यांना उत्तर पाहिजे होतं भूचंद्रमणीकडून. भूचंद्रमणी काही दिवसांनी शांत होते आणि लागलीच बाबुराव गोडबोले हुशार होते. बाबुराव गोडबोले काय म्हणतात, बाबासाहेब तुम्ही या संघाला शरण जात नाही आहे, तुम्ही बुद्धाच्या काळातील त्या आर्य संघाला शरण जात आहे, ते संघ संरक्षण आहे. आणि बाबासाहेब त्याच्या मांडीवर मारलं, तुला कोणी सांगितलं बोलायला मदत? मी त्याला विचारतो ना बाबा, याचा अर्थ काय? बाबासाहेबांना त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं. बाबासाहेब चिकित्सक पण होते. तर सांगण्याचं तात्पर्य नवीन प्रकारचं धम्मसहक पाहिजे होतं, हे बाबासाहेबांची अपेक्षा होती. ते त्यांनी लिहिलं होतं. आणि तिसरी कल्पना बाबासाहेबांची की जागतिक मिशन पाहिजे, जागतिक चळवळ पाहिजे, की जे लोक बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी जगातून इथे येतील आणि इथे सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतील आणि जगामध्ये एक असतो संघ एका पद्धतीने सूत्रबद्ध काम करतील, जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतील. बाबासाहेबांच्या संकल्पना होत्या. पहिली संकल्पना बायबल सारखा बुद्धाचा ग्रंथ निर्माण झाला पाहिजे, हे बाबासाहेबांनी पूर्ण केली होती. परंतु बाबासाहेबांना धर्मांतरानंतर फक्त 7 आठवडे मिळाले आणि बाबासाहेब निघून गेलेत. आणि त्यामुळे दुसऱ्या 2 संकल्पना त्यांच्या पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या उर्वरित संकल्पना जणू काही शेवटची त्यांची भेट झाली आणि बाबासाहेब म्हणतात मला अजून खूप काही करायचं आहे. जणू काही मध्य संरक्षण सांगत आहेत की मला अजून खूप काही करायचं आहे. आणि मध्य संरक्षण संकल्प केला की बाबासाहेब तुमचं उर्वरित स्वप्न मी पूर्ण करणार आहे, तुमचा वारसा मी माझ्या खांद्यावरती घेत आहे आणि तुमचं उर्वरित अर्ध राहिलेलं काम मला पुढे द्यायचं आहे. जणू काही अशा प्रकारचं त्यांना वचन दिलेलं आहे. आणि हा संघ निर्माण करून नवीन प्रकारचा धम्मसेवक जो बाबासाहेबांना पाहिजे होता तो निर्माण झाला आहे. बाबासाहेब एक मोठं उदाहरण आहे. 14 ऑक्टोबरला भूचंद्रमणीकडून स्वतः दीक्षा घेतली आणि नंतर काय केलं, स्वतः आपल्या लाखो लोकांना दीक्षा दिली. बाबासाहेब भिक्ष होते का? एक उपासक होते आणि त्याला एक उदाहरण द्यायचं होतं समाजाला. एक उपासक होते आणि उपासकांना दीक्षा दिली. आणि फक्त दीक्षा दिली नाही तर आवाहन पण केलं की आज मी जाहीर करतो का इथून दरेकाला दीक्षा द्यावी. किती मोठं क्रांतिकारी पाऊल बाबासाहेबांचं होतं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा संघ निर्माण झालेला आहे. इथे पण आम्ही भिक्षू नाही, धर्मचारी आहोत, गृहस्थी जीवन जगतो आहे. परंतु बुद्धाच्या काळात भिक्षू पण होते आणि उपासक पण होते, गृहस्थी पण होते. आणि जेवढं भिक्षूला स्थान होतं, आदर सन्मान होता, तेवढंच गृहस्थीला म्हणता. जेवढं भिक्षू जीवन जगू शकत होते आणि अरंत होऊ शकते, असे अरंत गृहस्थी जीवन जगणारे लोक सुद्धा झालेले आहेत. मग विशाखा झाली आहे, मग अनापिढीत झालेला आहे. असे अनेक लोक उपासक लोक त्या काळात झालेले आहेत. आणि हा आदर्श घेऊन मध्य संघ निर्माण केलेला आहे. इथे आम्ही धम्मचर्य आहोत, दर्शनात आचरण करतो. जीवनशैली द्वेम आहे, इथे आचरण हे प्रथम या संघात आहे. आणि दुसरी बाबासाहेबांच्या उर्वरित बाबती जागतिक संघ निर्माण झाला. आज हा संघ जवळपास 62 देशात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत आहे. आणि एकाच पद्धतीने सूत्रबद्ध पद्धतीने, जसा मी धम्मचर्य आहो, जसं माझ्या गळ्यात केस आहे तसं त्याच्या गळ्यात केस आहे. जसं मी दर्शनात आचरण करतो तसे इतर देशातील दर्शनात आचरण करतात. परंतु एवढंच नाही बंधूंनो आणि बंधूंनो, जे बाबासाहेब मानणारे लोक भारतातले आहे त्यांच्यासाठी गर्वाची गोष्ट सांगतो. या संघामुळे काय झालेलं आहे, ज्या देशात संघ पोहोचलाय 62 देशात, त्या देशात बाबासाहेब पोहोचले आहेत. आणि ते कसे पोहोचले ते पण सांगतो. बाबासाहेबांनी स्वतः बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ लिहिलेला आहे. बाबासाहेबांनी स्वतः बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ लिहिला. परंतु भंते संघर्षाने मात्र एक ग्रंथ लिहिला आणि तो आहे डॉक्टर आंबेडकर यांनीच डॉक्टर आंबेडकर यांनीच धम्मा. डॉक्टर आंबेडकरांनी त्याचा धम्म हे कोणी लिहिलाय? संरक्षण. मध्ये संरक्षण हा 62 देशात पोहोचलाय. आणि हा ग्रंथ लोक ते वाचत असल्यामुळे त्यांना कळून चुकलेलं आहे की या भारतामध्ये महान एक बोधिसत्व उभं केलेला आहे आणि त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
हे कोणामुळे आज जगात घडत आहे? भंते संरक्षित बाबासाहेब जगात कोणामुळे पोचले आहेत? भंते संरक्षित संरक्षितमुळे, या संघामुळे. तर अशा रीतीने मोठं काम या मध्ये संरक्षणाने निर्माण केलेलं आहे या चळवळीच्या माध्यमातून. तर असो